थंडीचे दिवस आणि आवळ्यांनी बहरलेलं झाड पाहून लगेचच आवळे काढून आणले. आवळ्याचे फायदे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच आहेत. त्यात व्हिटॅमिन सी व इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आवळ्याचे पोषण मूल्य पाहता त्याला सुपर फूड असे म्हटले जाते. आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. चला तर मग अशा या सुपरफूड आवळ्यापासून वर्षभर टिकणारं आरोग्यदायी असं आवळा सरबत आपण बनवणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. नमस्कार, मी दया कुडव. वेलकम टू माय चॅनल दया कुडव फूड अँड ब्लॉग्स. सध्या बाजारात खूप आवळे मिळतात, तर आज आपण बघणार आहोत आवळ्यापासून बनणारी एक रेसिपी. तर ती रेसिपी काय आहे ते बघण्यासाठी चला तर मग आपण जाऊया किचन मध्ये. इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. आता ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. झाडावरचे असल्यामुळे त्याला खूप माती होती, म्हणून मी ते स्वच्छ धुवून घेते. हे आवळे मी 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतले आहेत. त्यातलं सगळं पाणी निथळल्यानंतर मी एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यावरती ते आवळे ओतून घेतले आणि कोरडे करून घेतले. कारण आवळा सरबत बनवण्यासाठी आवळ्यामध्ये पाण्याचा अंश अजिबातच राहिला नाही पाहिजे. आवळे पूर्णपणे कोरडे झाले की ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. मी हे अशा पद्धतीने सुरीने कट करून घेते. जर तुम्हाला किसून घ्यायचे असेल तर किसूनही घेऊ शकता आणि कापून घ्यायचे असतील तर कापू देखील शकता. अशा प्रकारे मी आता सगळे आवळे कापून घेते. आवळा सरबतासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. कापलेला आवळा, साखर, 2 लिंबांचा रस, आलं, पुदिन्याची पानं, भाजलेलं जिरं, मिरे आणि सैंधव मीठ. इथे आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे. बरं, पुदिन्याची पानं ही ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहेत. आता हे सगळं आपण बारीक वाटून घेऊयात. हे सगळं वाटताना पाणी मात्र अजिबातच वापरायचं नाहीये. जेवढा आवळ्याचा रस, आल्याचा रस, पुदिन्याच्या पानांचा रस असेल त्याच्यावरतीच आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. ह्या भांड्यावरती मी एक स्वच्छ मलमलचा कपडा घालून घेते. मग त्यावर मी हे आवळ्याचं बारीक वाटलेलं वाटण घातलं. सगळंच घातलं आहे. आता सगळा रस हा आपण वस्त्रगाळ करून घेऊयात. बघा आपल्या आता आवळ्यातून किती रस निघेल तो. बघा असा हा त्यातून रस बाहेर पडत आहे. अगदी घट्ट असं कपडा बांधून त्यातून आपण सगळा रस निथळून घेऊयात. आपला सगळा रस काढून झालेला आहे. बघा हा एवढा रस निघालेला आहे आणि एवढा चोथा निघालेला आहे. पण हा आवळ्याचा चोथा टाकून नाही द्यायचा बरं. आपण त्यापासून आवळा सुपारी बनवू शकतो किंवा ते उन्हात छानपैकी वाळवून मिक्सरला बारीक करून त्याचं फाईन असं चूर्ण देखील करू शकतो. आता हा आपला 1 बाउल आवळ्याचा रस बनला आहे. एक्झॅक्टली सेम मापामध्ये आपल्याला त्याच्या 1 दुप्पट साखर घ्यायची आहे. तर मी भांडं गॅसवर गरम करायला ठेवलंय. त्याच्यात 2 वाट्या किंवा 2 बोल भरून साखर टाकणार आहे आणि आपला 1 बोल भरून निघालेला आवळ्याचा रस मी त्याच्यात ओतत आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा रस छानपैकी ढवळून घ्यायचा आहे.
गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, एकदम हाय फ्लेमवरती हे उकळवायचं नाहीये. बघा, आता आपल्या सरबताचा रंग चेंज झालेला आहे, कारण त्यातली साखरही विरघळली आहे आणि आवळा देखील छान शिजलेला आहे. आपण अजून थोडा वेळ ते मिक्स करून घेऊयात, आटवून घेऊयात, म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश असेल तो सगळा निघून जाईल. आता मी ह्यामध्ये सेंधा नमक ॲड करते. भाजलेल्या बडीशेपची पावडर आहे, ती पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, पण बडीशेपच्या पावडरीमुळे त्याचा फ्लेवर अजून एनहान्स होतो. आता मी हे ढवळून घेते आणि एक थोडा वेळ उकळीपर्यंत शिजवून घेते. बघा, याला छान उकळी आलेली आहे. थोडा वेळ उकळल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. त्याच्यावरचा सगळा फेस निघून जाईल तोपर्यंत आपण उकळवायचं आहे. बघा, आता आपलं सगळं फेस गेलेला आहे त्याच्यावरचा आणि एकदम क्रिस्टल क्लिअर असं आपलं सरबत बनलेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ थंड करून घेऊयात. मिश्रण काच झालेलं आहे, आपण याच्यात लिंबाचा रस ओतून घेऊयात. लिंबाचा रस घालून झाल्यानंतर ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ते आपण एका गाळणीच्या साह्याने किंवा तुम्ही मलमलच्या कपड्यात देखील हे मिश्रण परत एकदा गाळून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्याच्यामध्ये जर काही कण आले असतील बडीशेपच्या पावडरचे किंवा मिठाचे किंवा लिंबाचे तर ते सगळे वस्त्रगाळ होऊन जातील किंवा गाळून निघतील. म्हणून हे परत एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे सरबत मी गाळून घेतलेलं आहे. आता हे कसं साठवायचंय ते मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे काचेची बाटली आहे, मी ती स्वच्छ धुवून पुसून सुकवून घेतलेली आहे. सरबत साठवणी करताना त्याच्यात पाण्याचा अंश अजिबातच राहिला नाही पाहिजे. ती स्वच्छ करून घ्या, सुकवून घ्या. आता आपण याच्यात सरबत भरून घेऊयात आणि भरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. बघताय ना, आता आपल्याला वर्षभर आवळे मिळाले नाहीत तरी चालतील, पण आपलं सरबत मात्र तयार झालंय. आपलं आवळ्याचं सरबत तयार झालेलं आहे. आता ते पिण्यासाठी कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते. एक पाव वाटी मी आवळ्याचं सिरप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किंवा सोडा देखील वापरू शकता, पण मी इथे पाणीच वापरते. आणि त्याच्यामध्ये बारीक केलेली पुदिन्याची पानं टाकते, आणखीन रिफ्रेशिंग वाटेल. छान मिक्स करून घेऊयात. आपला आवळा सरबत पिण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पण वाट कसली बघताय? जोपर्यंत आवळ्याचा सीझन आहे तोपर्यंत पटापट आवळे आणा आणि सरबत बनवून टाका, म्हणजे तुम्हाला देखील त्याचा वर्षभर आस्वाद घेता येईल. माझा फूड क्राईम पार्टनर, माझा लेक, त्याला मी हे आवळा सरबत देते आणि त्याला विचारते त्याची रिॲक्शन. चला, आत्ताच आरव खालून खेळून आलाय, तर मी त्याला हे आवळ्याचं सरबत देते. बघूया आता त्याची रिॲक्शन काय आहे त्याच्यावरती. ते आरव, वाव मम्मा, काय मस्त ड्रिंक बनवली, एवढी एनर्जेटिक. सगळा खेळून मी दमलेलो, सगळा थकवा निघून गेला, एकदम मस्त आहे. तर मग कशी वाटली आजची आवळा सरबताची रेसिपी? तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आवळा हा खूप गुणकारी आहे. तुम्ही पण नक्की आवळ्याचं सरबत बनवून ठेवा, म्हणजे वर्षभर ते तुम्हाला टिकवता येईल आणि पिता येईल आणि अशीच एनर्जी गेन करता येईल. तर मग आता भेटूयात नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.